नमस्कार. सोपं करून सांगतो विथ सुव्रतच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या 100 वर्षात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानामुळे मनुष्याचं जग, त्याचं या जगाविषयीची समज ही आमूलाग्र बदलून गेलेली आहे. आपल्याला जे पूर्वी प्रश्न पडायचे, आपल्यासमोर ज्या काही गरजा होत्या, त्यावर खूप नवनवी सोल्युशन्स निघत आहेत आणि त्याच्याशीच निगडीत एक अमेझिंग टेक्नॉलॉजी आहे, ती म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. या नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आपण कधीतरी ऐकलेलं असतं, पण त्या नॅनो टेक्नॉलॉजीने आपल्या जगण्यात किती मोठा बदल केला आहे आणि किती मोठा बदल करणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याविषयी आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत आगरकर इन्स्टिट्यूट पुणे इथे काम करणारे रिसर्च फेलो, असं मी म्हणू शकतो, धनंजय सायंटिस्ट, मोठे सायंटिस्ट आहेत, धनंजय बोडस. धनंजय, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. एकतर तू वेळात वेळ काढून आलास, याबद्दल तुझे मनापासून आभार. कसं वाटतंय तुला येऊन? खूपच छान. आतापर्यंत मी कॅमेऱ्याच्या मागे होतो, राईट, आणि पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या पुढे बसून खूपच छान वाटतं. खूप वेगळा अनुभव आहे. फॅन्टास्टिक. आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आजवरचा तुझा प्रवास कसा होता आणि सध्या तुझे काम करतोयस ते कशाविषयीचं आहे? सो माझं एज्युकेशन झालं फिजिक्समध्ये, आणि मी महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी बडोद्याहून मास्टर्स केलं, आणि PhD झालं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये माझा विषय होता मायक्रो मशिनिंग. सो आता हे जे शब्द आहेत हे आत्ता लक्षात ठेवू, पुढेचा उलगडा होईलच पॉडकास्टमध्ये. ते करत असताना, मायक्रो मशिनिंग करत असताना मी पॉलिमर्सवरती खूप काम केलं. फॉर्च्युनेटली भाऊ NCLमध्ये PhD करत होता. सो माझा NCLची खूप म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी जे पुण्यात आहे. सो तिथे माझा म्हणजे सकाळ माझी युनिव्हर्सिटीमध्ये जायची आणि संध्याकाळ मी NCLमध्ये असायचो. त्याच्यानंतर जेव्हा PhD कंप्लीट झाली तेव्हा मी पहिली जी पोस्टडॉक फ्रान्समध्ये केली, तिथे मला प्रोटीन क्रिस्टलायझेशनचे डिव्हायसेस आणि ह्याच्यावरती काम करायची संधी मिळाली. आणि नंतर पुढे जाऊन सिंगापूरला मी इन्स्टिट्यूट ऑफ बायो इंजिनिअरिंग अँड नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं. आणि सध्या माझं ऑर्गन ऑन अ चिप्स म्हणजे छोटे ऑर्गन्स, ह्युमन ऑर्गन्स छोट्या प्लॅटफॉर्ममध्ये डेव्हलप करणं लॅबमध्ये आणि त्याचं टेस्टिंग करणं, हा माझा आत्ताचा रिसर्चचा विषय आहे आणि त्याच्यावरती मी सध्या काम करतो. वाव, याविषयी खोलात जाऊन ऐकायला नक्कीच आवडेल. हे ऐकूनच मला माझ्या ऑलरेडी काय मला हे काय असणार आहे हे कळत नाही आहे, कारण ऑर्गन ऑन चिप्स ऑलमोस्ट साऊंड्स लाईक अ सायफाय कॉन्सेप्ट. सो ते काय आहे याविषयी तुझ्याकडनं आम्हाला आता जसं आपण पॉडकास्टमध्ये पुढे जाऊ त्याबद्दल बोलू. सुरुवात करण्याआधी मला आभार मानायचे आहेत स्मार्टचे. पुण्यातल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्मार्ट हे मीडिया स्कूल आहे, स्कूल ऑफ मीडिया आर्ट, आणि ज्यांच्या सहयोगाने आम्हाला म्हणजे भाडीप विषय खोलला हा पॉडकास्ट करणं शक्य होतं आहे. त्यांच्या स्कूल ऑफ मीडिया आर्टमध्ये हे अप्रतिम थिएटर आहे, अत्यंत अद्ययावत असं, आणि इथेच आम्ही आमचा सेट उभा केला आहे. सो स्मार्टचे मनापासून आभार. तुझ्या कामाकडे आपण अर्थातच येऊया, पण ते काम आम्हाला समजायला अजून सोपं जाईल जर तू आम्हाला थोडंसं नॅनो टेक्नॉलॉजीविषयी म्हणजे या पूर्ण क्षेत्राविषयी आणि त्याच्या इतिहासाविषयी थोडंसं जर तू आम्हाला सांगू शकलास. नक्कीच. जसं आपण अंधारात जातो त्यावेळेला आपल्याला भीती निर्माण होते, कारण का ते आपल्याला दृश्य जगात दिसत नसतं, ते अदृश्य असतं. आणि नॅनो तंत्रज्ञान किंवा नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे ती अशीच काहीशी अदृश्य जगामधली एक टेक्नॉलॉजी आहे जी आपल्याला डोळ्यांनी बघता येत नाही. म्हणजे साधारण सांगायचं म्हटलं तर आपण जर एक केस आपल्या डोक्यावरचा उपटला, बरोबर, त्याची साईज साधारण डायमीटर जर बघितलं तर साधारण 80 ते 100 मायक्रॉनचा असतो. तर त्याचा एक मायक्रॉन म्हणजे 10⁻⁻⁶ ऑफ अ मीटर, आणि 1 नॅनोमीटर म्हणजे केस जर बघितला तर 1 मीटरचा 1 अब्जावा भाग झाला. इतका छोटा नॅनो आहे तो केस आहे, आणि त्याच्यावरती जर गोष्टी जर आपल्याला बघायच्या म्हटल्या तर आपल्याला डोळ्याने दिसतच नाही. जर तुम्ही साधारण मायक्रोस्कोपखाली जरी केस बघायचा प्रयत्न केला तर उद्या कदाचित नाव्याकडे जाऊन टक्कल करून द्याल, इतका घाणेरडा दिसतो. सो शायद कारण तंत्रज्ञान असं आहे की डोळस जगाला दिसत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दलची भीती जास्ती आहे. कुतूहल केव्हा वाटतं की जेव्हा आपण काम करायला लागतो, जेव्हा ते बघू शकतो, त्याचे ॲप्लिकेशन्स अनुभवतो, तेव्हा त्याच्याबद्दलचं आपल्याला कुतूहल निर्माण होतं. म्हणजे नॅनो म्हणजे छोटं, बरोबर, स्मॉल, अति सूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. ही आत्ता ही मॉडर्न फिनॉमिना आहे का, याचा काही एक इतिहास आहे आणि याचा काही इतिहास आहे त्याला? म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी म्हटलं तर खूप वर्षांपूर्वीची आहे.
म्हणजे आता उदाहरणं द्यायचं झालं तर भारतामध्येच आत्ताच 2020 साली एक रिसर्च झाला आणि किलाडी नावाचा तमिळनाडूमध्ये एक गाव आहे छोटं, तिथे अवशेष सापडले आणि ते आहेत ते पॉटरी केलेले आहेत, म्हणजे मातीची भांडी आहेत. तर मातीच्या भांड्याला आतमधनं कोटिंग आहे आणि ते आहे कार्बन नॅनो ट्यूब्सचं कोटिंग आहे. सो कार्बन नॅनो ट्यूब्स म्हणजे कार्बनचाच एक ॲलोट्रोप असतो, कार्बनचाच एक फॉर्म असतो जो ट्यूब्सच्या शेपमधला ट्यूबसारखा असतो. सो त्या नॅनो ट्यूबचं बघितलं साधारण 0.6 नॅनोमीटर म्हणजे 1 नॅनोमीटरपेक्षा अर्धा तेवढा छोटा नॅनो ट्यूब असते. ट्यूबच असते, आपण जी स्ट्रॉ घालून कोल्ड्रिंक वगैरे पितो तशीच ट्यूब असते, पण ती एवढी छोटी असते. सो त्याचं कोटिंग सापडलं आहे त्याच्यावरती आतल्या बाजूला. आणि त्या कोटिंगचं अजून म्हणजे लोकांना काय करतात माहीत नाही, पण ती भांड्याला कोटिंग जे असं म्हणतात की चांगली दिसावी, चमक यावी आणि खूप जास्त काळ टिकावी ह्याच्यासाठी म्हणून ते कोटिंग केलं जायचं. आता ह्या लोकांना कदाचित ते दिसत पण नसेल की ह्या नॅनो ट्यूब्स असतील, मी जसं म्हटलं तसं आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण ती होती, ती टेक्नॉलॉजी होती आणि ते रिप्रोड्युसिबल टेक्नॉलॉजी. म्हणजे परत त्यांना घडवायचं म्हणलं तसं भांडं तर ते घडवू शकत होते. सो आपण असं म्हणू शकतो की ते तंत्रज्ञान त्यावेळेला होतं, विकसित पण होतं, पण कदाचित ती त्याचे इम्प्लिकेशन्स किंवा डेफिनेशन बाबा हे नॅनो आहे, 1 नॅनोमीटर किंवा 100 नॅनोमीटरपेक्षा कमी आहे, हे लोकांना कदाचित माहीत नसेल, पण ती टेक्नॉलॉजी नक्कीच होती. मला इथे नक्कीच आवर्जून एक फोड करायला आवडेल. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी जेव्हा आपण शब्द म्हणतो त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक नॅनो म्हणजे नॅनो हा लेन्सचा युनिट आहे, एकक आहे. सो नॅनो हा लेन्सचा युनिट असल्याकारणाने त्याचा ग्रीकशी संबंध आहे. सो नॅनो कम्स फ्रॉम नॅनोस. नॅनोस म्हणजे ड्वार्फ म्हणजे छोटा, बारीक, सूक्ष्म. सो आणि टेक्नॉलॉजी हा डेफिनेशन जर बघितली टेक्नॉलॉजीची, ती माणसाला उपयोगी कुठलीही गोष्ट बनवणे ह्याला म्हणतात टेक्नॉलॉजी. सो नॅनो टेक्नॉलॉजी हे 2 शब्दांनी बनलेलं आहे. सो ही जी टेक्नॉलॉजी आहे जी माणसाला जेव्हा उपयोगात आली त्याला त्याचा टर्म कॉइन झाली नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून. पूर्वी फक्त नॅनो सायन्स किंवा नॅनो होतं की नाही हे पण नाही माहिती, पण होतं. संदर्भ सापडतात. आणखीन जर हिस्टॉरिकल दाखले द्यायचे झाले तर डमॅस्कसची स्वॉर्ड किंवा तलवारी जे सापडतात, जे आपल्याकडे पण होत्या, भारतीय लोकांना पण तिची टेक्नॉलॉजी माहिती होती, ज्याची वूड स्वॉर्ड म्हणतात, म्हणजे जॉर्जियात येतात. करेक्ट. सो ते जे आहे त्याची तलवारी बनायच्या त्या पण नॅनो टेक्नॉलॉजी, त्या पण कार्बन नॅनो ट्यूब्स वापरले जातात. ते स्टील होते पण कार्बन नॅनो ट्यूब्स वापरलं जायचं. आणखीन एक उदाहरण भारतात जे सापडतं जे आहे ते दिल्लीला, जो कुतुब मिनारच्या तिथे स्तंभ आहे, जो आयर्न पिलर म्हणतात त्याला, तो अजिबात रस्ट होत नाही. सो त्याच्यामध्ये फॉस्फरसचं कंटेंट खूप जास्त आहे. म्हणजे जनरली जर स्टील बघितलं किंवा आयर्न बघितलं त्या फॉस्फरसचं कंटेंट 0.05% एवढं जसं असेल, पण त्या पर्टिक्युलर पिलरमध्ये फॉस्फरसचं कंटेंट साधारण 1% आहे. त्याच्यामुळे इतके वर्ष झाली, 1000 वर्षाच्या वर झाली, पण अजून पण त्याला अजिबात रस्टिंग नाही आहे किंवा त्याला गंज झालेला नाही. सो अशी उदाहरणं हिस्टॉरिकली सापडतात. आणि हे कधी सुरू झालं सर? 100 वर्ष? हे साधारणपणे आता म्हटलं परत हिस्टोरी आपण थोडं म्हटलं तर न्यूटनपासून ह्याचं नॅनो सायन्सचं सुरुवात झाली होती. सो 1700 शतकात 1800 शतकात खूप लोकांनी कामं केली. सो मला आवर्जून काही नावं घ्यायला आवडेल ज्यांनी ह्याच्यावरती खूप जास्ती काम केलं. न्यूटन आहेत, त्याच्यानंतर आईन्स्टाईननी त्याच्यावरती खूप काम झालं, नंतर मॅक्सवेल आहेत, पॉलीज आहेत, फर्मी डिराके, नील्स बोर आहेत, आणि श्रोडिंजर जे शेवट ग्रँडफादर ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी किंवा क्वांटम मेकॅनिक्स म्हटलं जातं. आणि अतिसूक्ष्म ज्ञान जे सुरू झालं ते क्वांटम मेकॅनिक्समुळे झालं. आणि ते आपल्याला जे झालं ते 1955 1959 त्याच्यानंतर लक्षात यायला लागलं की हे काहीतरी वेगळं तंत्रज्ञान आहे. आणि 1981 साली किंवा 80 सालामध्ये मायक्रोस्कोपची इन्व्हेन्शन झालं. मायक्रोस्कोप्स म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, नॉर्मल लाईट मायक्रोस्कोप्स नव्हे. सो ते झाल्यामुळे आपल्याला नॅनो दिसायला लागलं. आणि मी म्हटलं तसं जसं सदृश्य व्हायला लागलं तशी त्याची कुतूहलता वाढायला लागली. आणि कुतूहल वाढल्यामुळे त्याच्यावरती काम त्याच्यानंतर 80 नंतर खूप वेगाने काम सुरू झालं. आणि आज आपण जे बघतोय ॲप्लिकेशन ते खूप सगळे ॲप्लिकेशन त्याच्यामुळे दिसत आहेत. एक मी छोटंसं डायव्हर्जन करतो, पण तू याचं चांगलं उत्तर देऊ शकशील म्हणून. मला नेहमी प्रश्न पडतो की आता इंस्टाग्रामवर वगैरे मी बघतो की मायक्रोस्कोपमधनं गोष्टी अशा दिसतात वगैरे वगैरे. मग तसं ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा खरंच म्हणजे असे अणू दिसतात का तुम्हाला? काय व्हॉट इज द पिक्चर लुक लाईक? बरोबर. आपण म्हणजे बेसिकली कसं आहे की हा लाईट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणू. म्हणजे जर सायंटिफिक कन्सेप्ट जर बघितला तर लाईट नाही आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्रच आहे. बरोबर. त्याचे तरंग येतात आणि ते परिवर्तित होतात कुठल्याही मटेरियलवरती आणि आपल्याला दिसतं मटेरियल. बरोबर. सो हा रिफ्लेक्शन ऑफ लाईट सगळा खेळ आहे. म्हणजे आपण एकमेकाला बघतोय ते पण रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने फिजिक्स जर बघितलं तर फक्त प्रकाशाचे वेगवेगळे छटार आपल्याला बघतोय आपण.
तर नॅनो जे आहे, मी म्हणल्यासारखं 1 अब्जावा भाग आहे मीटरचा, तो इतका छोटा आहे की प्रकाशाचे तरंग आहे त्याची जर वेवलेंथ जर कन्सिडर केली नॉर्मल व्हिजिबल लाईटची, ती 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर असते. आणि नॅनो आहे तो 1 नॅनोमीटर आहे किंवा 100 नॅनोमीटर आहे. जर 1 नॅनोमीटरला जर प्रकाशाची वेवलेंथ जर टाकली, 400 नॅनोमीटर जर आपण इन्सिडेंट केलं, त्याच्यावर रिफ्लेक्शनच होणार नाही, म्हणून आपल्याला नॅनो दिसणारच नाही. सो का दिसत नाही, खूप छोटं, कारण प्रकाशाची जाडी खूप मोठी. करेक्ट. म्हणजे असं उदाहरण द्यायचं झालं तर मी पायऱ्या केल्या, अगदी छोट्या छोट्या पायऱ्या केल्या, आणि तुला सांगितलं आता एका मोठ्या माणसं सांगितलं तू उतर त्या पायऱ्या, तो म्हणेल की मला 3 पायऱ्या सहज उतरणं शक्य आहे, कारण की इतक्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. तसं काहीचं प्रकाशाचं आहे. राईट. तो जम्प करतो, त्याच्यावर निघून जातो, त्याच्यामुळे आपल्याला रिफ्लेक्शन मिळत नाही आणि म्हणून नॅनो दिसत नाही. सो इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, ते पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता ते जे आहेत ते त्या साईजमध्ये आहेत, म्हणजे नॅनोमीट्रिक साईजमध्ये वेव आहे, त्याच्यामुळे ते नॅनोमीटरला पडतात आणि रिफ्लेक्ट करतात, आणि म्हणून आपण ते बघू शकतो. सो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तू म्हणतो तसं आपल्याला तसंच दिसतं, फक्त रंग दिसत नाही. त्याचं ब्राईटनेस म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सगळ्या इमेजेस दिसतात. आणि जसं आपण फोटो काढतो तसा फोटो पण काढला जातो मायक्रोस्कोपमधनं, पण फोटो जसं 2 डायमेन्शनल असतं, आपल्याला 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसतं, फक्त त्याची साईज त्या रेंजमध्ये आपल्याला दिसू शकते. येस. मग आता मला असं वाटतं हळूहळू आपण तू जे काम करतोस त्याकडे येऊया. पण आता मी जर माझं आजवरचं आत्ताचं आयुष्य पाहिलं तर आजवर नॅनो टेक्नॉलॉजीने मग अशा काय गोष्टी तयार करायला सुरुवात केली इतिहासात, आणि ज्यामुळे आपलं हे जग बदललं, हे आम्हाला फार आवडेल ऐकायला. थोडं परत मी तू म्हटलं डायव्हर्जन करील आणि नॅनो टेक्नॉलॉजी थोडी हिस्ट्रीमधनं जाऊ आणि परत आपण आजच्या जगामध्ये येऊया. लोक जे काय नॅनो टेक्नॉलॉजी आज आपण बघतोय ती मी म्हणील चान्स बेस नॅनो टेक्नॉलॉजी आहे. हे 80पर्यंत, 80 नंतर ऑब्व्हियसली लोक मटका बसला, अक्षरशः म्हणजे जसं म्हणलं तसं मटके बसले आणि टेक्नॉलॉजी आली. खूप गोष्टी अशा झालेल्या आहेत. सुरुवात अशी झाली की आपण आज जे सर्रास इंस्टाग्रामसाठी, फेसबुकसाठी जे आपण डिव्हाइस वापरतो, जो आहे फोन, आपला लाडका, सगळ्यांचा मित्र झालेला आहे तो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नॅनो टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे. बरं. पण ती आली कशी, त्याचा बेसिस आहे ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर म्हणजे आपला जो ऐकतो तो ट्रान्झिस्टर नव्हे, रेडिओचा ट्रान्झिस्टर नाही, तो ट्रान्झिस्टर आहे. त्याला फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेजेस येतात. तर ती जी बार्डीन, कूपर आणि शेरर हे 3 जण सायंटिस्ट होते, त्यांनी ॲल्युमिनियम आणि गोल्ड फॉईलपासून सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे परत म्हटलं तसं मॅन्युफॅक्चरिंगची साधनं नव्हती. हे सगळं मी बोलतो 1930 ते 1945 सालातलं ह्याच्यामधलं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काय साधनं, उपकरणं अवेलेबल होती त्याच्याने तो रिसर्च केलेला आहे. आणि ती जे ट्रान्झिस्टर जो त्यांनी विकसित केला त्यावेळेला शोधला 1930 ते 1945च्या दरम्यान, तो आज सगळ्या कम्प्युटर्स, मोबाईल, इवन वॉच, कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स तू उघड त्याच्यामध्ये तो ट्रान्झिस्टर आढळतो, तो त्यावेळेसचा आहे. पण त्यावेळेसची साईज होती टेबलावरती तो त्यांनी केलेला होता. पण ते होतं नॅनो टेक्नॉलॉजीचं पहिलं असं डिव्हाइस असेल की ज्याचं आपल्याला सांगू शकतो की हे नॅनो टेक्नॉलॉजीचं डिव्हाइस होतं. त्याच्यानंतर ती इंडस्ट्रीज वेगळी झाली आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्री म्हणून प्रसिद्ध झाली. आणि 1955 साली ही एकदम मॅच्युअर आणि खूप लोक त्याच्यावरती काम करत होते. आणि इंटिग्रेटेड सर्किट्स जे आपण आता म्हणतो, जी सगळ्या मोबाईल फोन्स किंवा ह्याच्यामध्ये वापरले जातात, त्या इंटिग्रेटेड सर्किट्स त्या ट्रान्झिस्टरच्या बेसिसवरती, म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचं पहिलं असं डिव्हाइस जे केलं गेलं त्याच्यावरती अवलंबून होतं. सो ती सुरुवात तिकडनं झाली. मी म्हटलं तसं, पण हे मायक्रोस्कोप जवळ नव्हते तर बघता येणं शक्य नव्हतं. म्हणून पहिलं जे नॅनो टेक्नॉलॉजीचं डेफिनेशन जे कॉइन झालं ते 1980 साली झालं. त्याच्या आधी थोडं 20 वर्ष जाऊया. रिचर्ड फाइनमॅन म्हणून एक MIT मधले सायंटिस्ट होते, प्रोफेसर होते, अतिशय हुशार माणूस, फिजिसिस्ट होते. त्यांनी 1959 साली एक लेक्चर दिले आणि मला जर पॉसिबल असेल आपण ह्या पॉडकास्टमध्ये त्याचं शेअर करू लेक्चर. त्याचं नाव आहे देअर्स प्लेंटी ऑफ रूम ॲट द बॉटम, असंच नाव आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की बाबा जागा खूप आहे, किंवा आता आपण म्हणतो की बाबा जागा कमी, म्हणजे आपण दृश्य जगामध्ये जागा कमी आहे, जे मंदाराने सांगितलं झाडं लावायला पण जागा नाही, इतके अर्बन जंगल्स वाढत आहेत, बिल्डिंग्स वाढत आहेत. तसं त्यांनी म्हणलं जसं जसं आपण खाली जातो, म्हणजे ॲटमच्या पण खाली जातो किंवा ॲटमच्या क्षेत्रामध्ये जातो, त्याच्यामध्ये इतकी जागा आहे की आपण बांधकाम करू शकतो, म्हणजे रितसर बांधकाम करू शकतो. आणि हे त्यांनी 1959 साली सांगितलं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा झाला 1980-1986 साली, ज्याच्यामध्ये 2 गोष्टी घडल्या. एक एरिक डेक्सलर नावाचे वैज्ञानिक होते, त्यांनी हे नॅनो टेक्नॉलॉजीवर खूप काम केलं आणि हे त्यांनी म्हणलं की आपल्याला असं ॲटम बाय ॲटम गोष्टी एकत्र करणं शक्य आहे आणि त्या गोष्टी आपण नॅनो टेक्नॉलॉजीने ह्याचा उपयोग खूप ठिकाणी होऊ शकतो.
ते कसं झालं तर एक स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोपचं इन्व्हेन्शन झालं. आता स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप. सो स्कॅनिंग टनलिंग म्हणजे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच आहे, फक्त इलेक्ट्रॉन जसं आपण म्हणतो, मी म्हटलं परावर्तित होतो, म्हणजे कुठलाही लाईट जर आपल्याला बघायचं असेल, मटेरियल बघायचं असेल तर तो रिफ्लेक्शनने आपण बघतो, तसा हा इलेक्ट्रॉन टनल करतो, पास होतो मटेरियलमधनं, आणि त्याच्यामुळे आपल्याला नॅनो उचलता यायला लागला, म्हणजे एक ॲटम मला उचलता यायला लागला. आणि हे IBM मध्ये सगळं रिसर्च झालं 1981 1985च्या सालामध्ये. आणि त्याच्यामुळे मॅन्युप्युलेशन ऑफ नॅनो म्हणजे मॅन्युप्युलेशन ऑफ वन सिंगल ॲटम, म्हणजे इमॅजिन करू आपण ॲटम हा नॅनोपेक्षा पण खूप छोटा, अँगस्ट्रॉम्स किंवा पिकोमीटरच्या युनिट्समधला, हा आपल्याला असा उचलता, म्हणजे जसं आपण कुठलंही एखादं वेफरचं चिप उचलतो तसा तो उचलता यायला लागला. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं तंत्रज्ञान विकसित करता आलं. सो ती थोडी एक खूप मोठी त्याची हिस्ट्री आहे. आणि ह्याच्यामध्ये असंख्य लोकांनी कामं केलेली आहेत आणि सगळ्यांचे विचार एकत्र येऊन आता आपण जे काय बघतोय ते नॅनो टेक्नॉलॉजी जर आहे. राईट. सो मला आत्ता कळतं आहे साधारण की अर्थात कंडक्टर सुरू झाल्यानंतर चिप्स तयार व्हायला लागल्या. बरोबर. चिप्स तयार व्हायला लागल्यानंतर आपली जे सगळं जसं म्हणत की फोनमध्ये फोनचे आकार छोटे होत गेले, कम्प्युटरचे आकार छोटे होत गेले, कारण आपण अधिकाधिक छोट्या चिप तयार करायला लागलो. एम आय राईट? करेक्ट. आणि मग ह्या असं पण मी एका पुस्तकात वाचलं होतं की आता एवढ्या छोट्या चिप तयार होणार आहेत की ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीत चिप येऊ शकते. बरोबर. सो यू मीन टू से की जेव्हा हे नॅनो टेक्नॉलॉजीत आपण गेलो तेव्हा हे सगळ्याचा वेग खूप वाढला. अगदी बरोबर. आज आपण जे आयफोन वापरतो किंवा नॉर्मल सॅमसंगचे फोन वापरतो, ती जी टेक्नॉलॉजी वापरतो ही 2 नॅनोमीटरची टेक्नॉलॉजी आहे. सो हे जे डिव्हायसेस आता ट्रान्झिस्टर्स वापरले जातात ते 2 ते 6 नॅनोमीटर्स इतके छोटे ट्रान्झिस्टर्स आहेत. आणि विचार कर, आता छोट्याशा चिपमध्ये असंख्य मिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर्स राहू शकतात, म्हणून आपल्याला एवढे जास्त ॲप्लिकेशन करता येतात. सो आपण त्याच्यावर गेम पण खेळतो आहे, त्याच्यावरती इंटरनेट पण ब्राउज करतो आहे, त्याच्यावरती यूट्यूब पण बघतो आहे, त्याच्यावरती आपण मूवीज पण बघतो आहे. अशा चिकार गोष्टी आपण एका वेळेला करू शकतो. ह्याचं कारण त्याची स्पीड खूप वाढलेली आहे. सो प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन जे करतो आपण एका मिनिटमध्ये किंवा एका सेकंदमध्ये, त्याचे खूप जास्त प्रमाणात कॅल्क्युलेशन एफिशियन्सी वाढल्या कारणाने, छोटं झाल्यामुळे आणि पॉवर कन्झम्पशन कमी झालं. आपण बघितलं असेल तर पूर्वीचे फोन जे होते असे जर केले असते तर लवकर बॅटरी तापायचे, लवकर बॅटरी संपायची. आणि आजचे फोन आपण सहज दिवसभर इतके सगळे ॲप्लिकेशन्स ओपन ठेवून सहज बॅटरी जाते. सो ते सगळ्या गोष्टी विकसित झालेल्या आहेत आणि हे नक्कीच नॅनो टेक्नॉलॉजीचं कॉन्ट्रीब्युशन असेल. येस. तर आय वुड लाईक यू टू टेल अस अ बिट मोर अबाउट की जसं मोबाईल हे एक उदाहरण आहे की ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिकचं भयंकर एका पद्धतीने प्रगती झाली नॅनो टेक्नॉलॉजीमुळे, जेव्हा आपण सूक्ष्मात अणूमध्ये जायला लागलो. या व्यतिरिक्त कुठले अशी क्षेत्र आहेत की जिथे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर झालाय होतोय? सो आपल्याला मनुष्य म्हणून मी जसं म्हणलं त्याचे 2 शब्द आहेत, नॅनो आणि टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजी ही खूप महत्त्वाची आहे माणसासाठी. आपल्याला उपयोग त्याचा, कुठल्याही सायन्सचा उपयोग शेवट महत्त्वाचा असतोच. म्हणजे त्याची जी टेक्नॉलॉजी जी तयार करणं हा मूळ होता, कारण का नॅनो जे आहे त्याचं उपयोगासाठीच जन्म झालेला होता. कारण का त्याचा प्रत्येक वेळेला बघितलं, जर आता आपण युरोपामध्ये जर गेलो, पेंटिंग्स बघितले किंवा ते स्टेन ग्लास बघतो त्याच्या कथिड्रल्समध्ये, ती नॅनो टेक्नॉलॉजीचं आहे. सो आणि महत्त्वाचं जो होतं, जसं जसं आपण हे सेमीकंडक्टरकडे बघत गेलो, त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय होता जो आहे ह्युमन बॉडी. मी जसं म्हटलं की अंधारामध्ये जग भीतीदायक वाटतं, तसं आपण दृश्य जगामध्ये बघत होतो, सगळं आवडत होतं, कुतूहल वाटत होतं. पण ज्या वेळेला मी शरीराकडे बघायला लागलो, हे सगळं टेक्नॉलॉजी संपली, म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, सेमीकंडक्टर रिव्हॉल्युशन झालं, माझ्याकडे कम्प्युटर्स आले, माझ्याकडे गाड्या आल्या, माझ्याकडे सगळं आहे घरामध्ये. आता कुठे कमी पडतं आहे तर माणसाचं शरीर. ज्या वेळेला आपण शरीराकडे बघायला लागलो त्यावेळेला आपल्याला खूप आढळून यायला लागलं की अशा कित्येक गोष्टी शरीरातल्या ज्या आहेत त्या आपल्याला माहितीच नाही आहेत. बरोबर. आणि त्याचं माहीत नसल्याचं कारण महत्त्वाचं तेच होतं परत की अदृश्य होतं. कारण का कुठलेही आपल्याकडे मायक्रोस्कोप्स असे नव्हते की जे ते माहीत करून देतील किंवा अशा गोष्टी घडतील. आणि जेव्हा नॅनो तंत्रज्ञान विकसित झालं, असे अणूंचा वापर आपण करायला लागलो, तेव्हा जाणवायला लागलं की असे बाबा बॅक्टेरिया पण असतील, असे व्हायरस पण असतील जे आपला वापर करत असतील किंवा आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्ट करत असतील. तर ते पूर्वी शोधणं खूप कठीण होतं, पण ह्या सगळ्या तंत्रज्ञानामुळे हे थोडं पॉसिबल झालं. सो हाचा अभ्यास कदाचित आपण
जर आपण बघितलं तर आयुर्वेदापासून सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण आज आयुर्वेदामध्ये जे भस्म मिळतात, म्हणजे ताम्र भस्म आहे, सुवर्ण भस्म आहे, ही भस्म पण कदाचित थोड्याफार प्रमाणात नॅनो तंत्रज्ञानाचा एक भाग असू शकतात. त्याचा साईज नॅनो नाही आहे, नक्कीच नाही आहे. तो साधारण 1 ते 2 किंवा 5 ते 10 मायक्रॉन साधारण तेवढा आहे. पण भस्म ही जी टेक्नॉलॉजी जी आयुर्वेदामध्ये जी आहे, आज सांगितली गेलेली आहे आणि त्याचं अनुपान आणि सगळं जे सांगितलं गेलेलं आहे ते जे आहे ते थोडंफार नॅनोकडे दर्शवणारं नक्कीच आहे. ज्याचा सुवर्ण म्हणजे मेटलचा वापर किंवा त्याच्यामधला स्पेसिफिक इन्ग्रेडियंट्सचा वापर. आता ज्यावेळेला आपण मेडिसिन म्हणतो त्यावेळेला त्याचे वेगळे वेगळे मापदंड आहेत, त्याच्यामध्ये ते खरं उतरलं पाहिजे. तसं हे एक अनुपान आहे. म्हणजे आयुर्वेद जसं म्हटलं तसं कलेक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे किंवा कलेक्टिव्ह मेडिसिन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कुठलं ते बेसिक इन्ग्रेडियंटमुळे आजार बरा होतो हे माहीत नसलं तरी पण आजार नक्कीच निश्चितच बरा होतो. आणि हे आपण इतक्या वर्षांपासून आयुर्वेदामधून सांगितलं पण गेलेलं आहे. सो हे ज्ञान माहिती होतं आणि ह्याचा पुढे विकास करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. ह्याचं कारण असं की आता तुला उदाहरण देतो की मी तुला म्हटलं की एक झाडाची फांदी घे आणि क्रिकेट खेळायला. आपलं थोड्या वेळ त्रास होईल पण तो मोठा बॉल जर घेतला तर पॉसिबल होईल. आता मी म्हटलं क्रिकेट खेळायला गोटीने क्रिकेट खेळ, पॉसिबल होणार नाही. म्हणजे काय आहे की आपल्याला ज्या गोष्टींनी वापरायचं आहे, मॅन्युप्युलेट करायचं आहे, त्या साईज डायमेन्शनमध्ये आपण जर पोहोचलो तर आपण व्यवस्थित हाताळू शकतो. मला एक असंच म्हणजे मी वाचलं होतं आणि एक मुलगी पण मला भारतीय मुलगी भेटली होती जी आता नॅनो बॉट्सवर रिसर्च करायला चालली होती. तर हे नॅनो बॉट्स पण नॅनो टेक्नॉलॉजीचाच भाग आहेत का? आणि काय असतात ते, काय करतात? सो नॅनो बॉट्स म्हणजे बॉटसारखेच नव्हे, थोडाफार वेगळा. बॉट आपण म्हणलं की एक रोबो 2 हात पाय असलेला असं वाटतो, पण नॅनो बॉट म्हणजे नॅनोच साईजमध्ये असतात. आणि दे कुड बी अ डिलिव्हरी सिस्टम्स म्हणून पण म्हणता येतील की आपल्या शरीरामध्ये जाऊन ते हे करू शकतात, जाऊ शकतात आणि बघू शकतात. ह्याचं सांगायला आवडेल, जर तुम्हाला खरंच आवड असेल तर 1966 एक फिल्म रिलीज झाली होती फॅन्टास्टिक वॉयेज म्हणून. ती आवर्जून बघा. त्याच्यामध्ये 1966, आता विचार करा, रिचर्ड फ्लायशर नावाचा डिरेक्टर आहे, त्यांनी त्यावेळेला एक माणूस छोटा होऊन ब्लड पेशींमध्ये जाईल आणि कसा रोग बरा करेल हे त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे नॅनो तंत्रज्ञान मी म्हणेल विकसित झालं नव्हतं तेव्हाची ही मूव्ही आहे, कल्पना त्यावेळेची आहे आणि ती जरूर बघा, सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर तसं काहीसं नॅनोबॉट आहेत की जे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन ते बरोबर शोधू शकतात की कुठे आजार झाला आणि बरा करू शकतात. सो दॅट कुड बी वन ऑफ द नॅनोबॉट्स. म्हणजे ते निदानही करू शकतात आणि हे क्युअर पण करू शकतात. एक बिकॉज ती मुलगी मला सांगत होती की आत्ता सगळ्यात आपल्याला म्हणजे कॅन्सर हा जो एक मोठा आजार आपल्याला आहे आणि जेव्हा आपण रेडिएशन घेतो, कुठली थेरपी घेतो, केमोथेरपी घेतो, तर त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. बरोबर. पण नॅनोबॉट्स जे असतील ते कदाचित समजा मला खांद्याच्या इथे काही उपचार द्यायचा असेल तर ते फक्त खांद्याला जातील आणि तिथल्याच फक्त पेशींवर उपचार करून. सो माझ्यावर जे साईड इफेक्ट्स होतात त्यामुळे जे हे होतात ते कमी होतील. एम आय राईट? अगदी बरोबर, अगदीच बरोबर. सो तसंच नॅनो तंत्रज्ञान आहे. म्हणजे बेसिकली कसं आहे की प्रत्येक आजाराला बॉट्स कुठून तरी हळूच माझ्या शरीरात जाणार. बरोबर. आणि ते बरोबर म्हणजे इंजेक्शनद्वारा आपल्याला ह्याच्यामध्ये रक्तामध्ये पण सोडता येतात. आणि प्रत्येक आजाराला एक सिग्नेचर असते. म्हणजे आपण म्हटलं तसं, आधी म्हटलं तसं, आपण प्रत्येकजण अणुरेणूतने बनलेलो, अणुमधनं बनलेलो आहोत. म्हणजे प्रत्येक ॲटम हा बेसिस आहे प्रत्येक लिव्हिंग बिंगचा किंवा कुठलाही नॉन लिव्हिंग और लिव्हिंग आपण डेफिनेशनमध्ये म्हटलं त्याचा बेसिस हा ॲटम आहे. आता प्रत्येकाचा जर ॲटम बेसिस झाला तर आजाराचा पण बेसिस हा ॲटमच झाला. बरोबर. राईट. सो त्याचा सिग्नेचर जो आहे तो एकदा आपल्याला कळला की त्याच्यावर कुठला मॉलिक्यूल आहे, कशा प्रकारे ॲटम्स आहेत किंवा कुठला केमिकल सिग्नेचर आहे, ते आपल्याला कळलं की त्याचा एक्झॅक्टली ऑपोजिट म्हणजे कॉम्प्लिमेंटरी जो सिग्नल आहे तो आपण त्याच्यावर नॅनोवरती अटॅच करून पाठवला की तो सगळीकडे रक्तामधनं फिरतो आणि त्या आजारापाशी जाऊन थांबतो. सो त्याला टार्गेटिंग म्हणतात. बरोबर त्या आजारापाशी जाऊन तो तिथे थांबतो आणि त्याला अटॅच करतो. आणि मग त्याला सपोज तुम्ही ड्रग लोड केलं असेल किंवा तसं असेल तर ते रिलीज होतो. तर ते ड्रग बाकीच्या रक्तवाहिन्यांमध्ये फिरत नाही आणि साईड इफेक्ट्स करत नाही आणि किंबहुना तो तिथेच जाऊन तिथेच ड्रग रिलीज करतो आणि आजार बरा करायचा प्रयत्न करतो. सो ते आहेत नॅनोबॉट्स. नक्कीच कमाल आहे हे. वय मला असं म्हणजे जेव्हा मी सुरुची बोलत होतो मोरेशी जे ताऱ्यांविषयी किंवा आपल्यापासून खूप दूर असणाऱ्या विश्वाविषयी बोलतात, पण ते जितकं स्थूलामध्ये फॅसिनेटिंग आहे तेवढंच ते सूक्ष्मात आहे.
आणि ते किती छोटं आहे हे एकदा धनंजय तू लोकांना सांग, अणू किती छोटा असतो. कारण बरेच लोकांना आणि हे सूक्ष्म म्हणजे किती सूक्ष्म असतं, पण त्या स्केलकडे आपण जाणार आहोत. ती फॅसिनेटिंग आहे. म्हणजे जसं आपण एखादी आपली सूर्यमाला साधी किंवा एखादं आपलं गॅलेक्सी किती मोठी आहे हे बघायला ज्या स्केलला बघतो तेवढंच ते छोटं आहे आणि फॅसिनेटिंग आहे. पण त्याकडे जाण्याआधी मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. स्कूल ऑफ मीडिया आर्ट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्कूल ऑफ मीडिया आर्ट ही जी स्कूल आहे याच्याविषयीची एक छोटीशी चित्रफित आपण तेव्हा बघूया. नमस्कार. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोपं करून सांगतो विथ सुव्रतमध्ये. धनंजय, आपण नॅनो टेक्नॉलॉजीच्या विविध क्षेत्रात जे काही इम्प्लिकेशन्स आहेत त्याविषयी बोलत होतो आणि तू मेडिकल क्षेत्राविषयी बोलत होतास की काय पद्धतीने हे नॅनो टेक्नॉलॉजी तुम्हाला रोग बरे करायला मदत करणार आहे. कॅन्सरविषयी तू काहीतरी सांगत होतास. हो. सो कॅन्सरविषयी आपण थोडक्यात नंतर सांगू, म्हणजे आपण ह्याच्या डिटेलमध्ये घेऊयाच. पण तत्पूर्वी हे स्केल काय, म्हणजे आता माहीत नाही मला किती लोकांना नॅनो म्हणजे काय आहे बरोबर ह्याचं उलगडा झाला आहे किंवा त्याचा आपण आधी उलगडा करू की स्केल्स आपण कुठल्या विषयी, म्हणजे कॅन्सर हा एक बॅक्टेरिया किंवा एक व्हायरस किंवा एक सेल आपल्या बॉडीतला, ह्याच्याविषयी आपण जेव्हा बोलताना साधारण आपण स्केल्सचा उलगडा करून घेऊ आणि मग आपण कॅन्सरविषयी नक्कीच बोलायला लागू. ते किती छोटं असतं हेच आपल्याला बरेचदा माहित असतं, पण आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतात आणि ज्या आपल्याला छोट्या वाटतात, म्हणजे वाळूचा कण असेल वगैरे किंवा रांगोळीचा एखादा कण असेल, धुळीचा कण असेल, एवढीच छोटी गोष्ट आपल्याला माहिती असते, पण त्यापेक्षाही खूप छोटं. कसं काय. सो आपण आता एक मीटरचा अंदाज आपल्याला माहिती आहे, म्हणजे फुटपट्टी आपल्याला सगळ्यांना माहिती किती असते ती. सो 1 मिलीमीटर हा वाळूचा कण असतो, म्हणजे 1000वा भाग 1 मीटरचा, म्हणजे 3 शून्य त्याच्यावर एकावरती तो वाळूचा कण झाला. ज्या वेळेला आपण बॅक्टेरियाकडे येतो तो 1 मायक्रॉन, म्हणजे 1000चा पण 1000वा भाग, म्हणजे 6 शून्य एकावर. 1 मिलीमीटरचे किती भाग? 10 लाखावा भाग, म्हणजे एकावरती 6 शून्य, म्हणजे एका वाळूच्या कणात 10 लाख मायक्रोब्स मावू शकतात. करेक्ट. म्हणजे 1 मीटरचा, 1 मिलीमीटरचा नाही, 1 मीटरचा 10 लाखावा भाग, म्हणजे 1 मिलीमीटरचा 1000वा भाग, म्हणजे एका वाळू कणाच्या 1000वा भाग, म्हणजे 1000 मायक्रोब्स एका वाळू कणामध्ये मावू शकतात. 1000 मायक्रोब्स एका वाळूच्या कणात मावू शकतात. आणि 1 नॅनोमीटर आहे, म्हणजे आता 2 नॅनोमीटरचा आपला DNA आहे, तो आपला बिल्डिंग ब्लॉक म्हणला तो प्रत्येक जीवसृष्टीचा. सो DNA जो आहे तो 2 नॅनोमीटरचा आहे, म्हणजे 1 मायक्रॉन, म्हणजे एका बॅक्टेरियाचा 1000वा भाग, किंवा एका वाळूच्या कणाचा 10 लाखावा भाग, किंवा 1 मीटरचा 1 अब्जावा भाग. म्हणजे एका वाळूच्या कणामध्ये 10 लाख DNA बसू शकतील. म्हणजे एकावरती मीटर जर म्हटलं तर एकावरती 9 शून्य एवढा 1 नॅनोमीटर झाला. आणि आपण जेव्हा अणूबद्दल गोष्ट करतोय तो 0.1 नॅनोमीटर, म्हणजे आणखीन एका DNAचा 10वा भाग, 0.1 नॅनोमीटर इतका छोटा असतो. म्हणजे 10 अब्ज एका मीटरचा म्हटला तर इतक्या छोट्या गोष्टींबद्दल आपण आता बोलतोय. म्हणजे आपण जेव्हा ते छोटे अणू आज आपण हलवू शकतो. करेक्ट. असं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे.
तर तू म्हणाल तसं आपण कॅन्सरकडे येऊया, हेल्थकेअर इंडस्ट्रीकडे येऊया, कारण का नॅनोचा मी म्हटलं तसं हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त वापर होतो आहे आणि त्याचा उपयोग पण खूप आहे. आत्ता जर बघितलं तर कॅन्सर झाल्यानंतर किमोथेरपी किंवा त्याला रेडिएशन थेरपी दिली जाते किंवा सर्जरी केली जाते. 3 वेगळ्या पद्धतीने आपलं त्याचं क्युअर करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे नॅनो कसं मदत करू शकतं, जसं आधी म्हटलं तसं की त्याला टार्गेटेड डिलिव्हरी म्हणतात. म्हणजे कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्याच्यावरती ज्या सरफेसवरती काय रिसेप्टर्स असतील किंवा ते कसे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे कसे अणू आहेत त्याच्यावरती, ते आपल्याला कळले, ते आपल्याला जाणून घेता आले, त्याच्याबरोबर त्याच्यासारखे की त्याला जाऊन चिकटून बसू शकतील. त्यासाठी कॉम्प्लिमेंटरी जे असे अणू आपण जर विकसित केले, लॅबमध्ये डेव्हलप केले आणि हे जे नॅनो पार्टिकल्सवरती जर लावून ते सोडले आपल्या रक्ताच्या वाहिनींमधनं, तर ते बरोबर कॅन्सर शोधत जातात आणि तिथे बसतात. आता ह्याच नॅनो पार्टिकलला पॉलिमरिक नॅनो पार्टिकल म्हणून एक विशिष्ट प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ड्रग म्हणजे आपण औषध जे आहे, किमोथेरपी घेतो किंवा कुठले औषध घेतो, तर त्याच्यावरती लोड करता येतं, त्याच्यामध्ये ठेवता येतं, असे पॅकेट्स बनवता येतात ज्याच्यामध्ये औषध पण आहे. तर ते औषध जाऊन तिथे बसलं तर ते रिलीज होतं आणि तिथे कॅन्सर बरा होतो. सो त्याला टार्गेटेड डिलिव्हरी किंवा नॅनो डिलिव्हरी किंवा नॅनो व्हेकल्स अशा वेगवेगळ्या नावाने तिथं ओळखलं जातं. आणि असंच एक स्केलचा अंदाज येण्यासाठी की ही जी पाकिटं आपण बनवतो, ही पाकिटं ज्या बॉट्सवर ठेवतो त्याची साधारण किती 50 नॅनोमीटर 100 नॅनोमीटर अशा साईजची असतील. 50-100 नॅनोमीटर म्हणजे एका वाळूच्या कणात परत किती झाले? 1 नॅनोमीटर म्हणजे आपण एक 10 लाखावा भाग बघितला, तो साधारण 10,000वा भाग असेल एका वाळूच्या कणाचा. सो इतकं छोटं तंत्रज्ञान आपण आज हाताळू शकतोय, आपण हे सगळं करू शकतोय. तसंच जर आपल्याला निदानच लवकर झालं तर, म्हणजे कॅन्सर मला होतोय ह्याच्या आधीच जर मला कळला तर त्यासाठी पण नॅनो तंत्रज्ञान खूप काम करतं. की ज्या वेळेला ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये जेव्हा कॅन्सरचे हे जे पेशी आहेत ते फिरत असतात, त्यावेळेला कळत नाही, ते बरोबर नोड्सला जाऊन बसतात आणि तिथे चिकटतात आणि नंतर कॅन्सर डेव्हलप होतो, म्हणजे ट्यूमर डेव्हलप होतो. सो ते जेव्हा ब्लड स्ट्रीम्समध्ये फिरत असताना, म्हणजे सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स जेव्हा बॉडीमध्ये असताना, तेव्हा जर आपल्याला कळलं तर आपल्याला कदाचित लवकर कॅन्सर कळेल आणि कॅन्सर जर लवकर कळला तर त्याचं निदान पण आपण लवकर करू शकू. ज्या पुढचे जो काय रोग होतो आहे त्याच्या आधीच कदाचित आपल्याला त्याचं निदान करता येईल आणि मग बरा पण करता येईल. आता कॅन्सर हा खूप मोठा आजार झाला. साधे बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हटलं त्याचं पण डिटेक्शन डिव्हायसेस जे आहे ते नॅनो तंत्रज्ञानामुळे आहे. आम्ही आमच्या लॅबमध्ये आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये असे काही तंत्रज्ञान विकसित केलेले आहेत ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल्स वापरले आहेत, क्वांटम डॉट्स असे फ्लोरोसंट नॅनो पार्टिकल्स वापरले आहेत, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्ट करणं शक्य होतं. सो हे नुसतं सायफाय मूव्हीसारखं नसून लॅबमध्ये खरं घडतं आहे आणि खरं आज असे असंख्य प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये पण हेल्थकेअरच्या किंवा मेडिकल डिव्हायसेसच्या छत्रीखाली असं आपल्याला दिसू शकतं. आता 2 प्रश्न, मला 2 गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडतील. एक तर तू तुझ्या कामाविषयी सांगितलंस की ऑर्गन चिप किंवा असं काहीतरी, माझा शब्द चुकत असेल तर. आता आपण हेल्थकेअरकडे येतोय तर ते त्याच्याशीच निगडीत आहे का? आणि भारताचं आत्ता कॉन्ट्रीब्युशन काय आहे? भारत आत्ता नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये कुठे आहे? कुठल्या संस्था आहेत की जिथे काम चाललंय? बरोबर. हो नक्कीच. ते तर मला अगदीच आवडेल सांगायला की आपण दोघंही या खोलीमध्ये बसलो. आता ह्याच्यामध्ये विषाणू आहेत, कदाचित मला आजार होईल पण तुला होणार नाही. तर ते का? तर ते इम्युनिटीमुळे असतं. म्हणजे प्रत्येक शरीराची प्रतिकारशक्ती असते, त्याच्यामुळे एकाला आजार होतो एकाला होत नाही, किंवा एका आजाराला इंटेन्सिटी जी म्हणतो ही किती त्याला आजार होऊ शकेल ते प्रत्येकाच्या इंटेन्सिटी जी आहे ती प्रत्येकाच्या इम्युनिटीप्रमाणे असते. आता ही इम्युनिटी केल्यानंतर जे आपण औषध घेतो, म्हणजे डॉक्टरांकडे गेलो आणि औषध घेतो ते कॉमन असतं. प्रत्येक म्हणतं की ते डोलो 360-650 घ्या किंवा काय एक साधारण औषध घ्या आणि आपण ते बरे होतो आणि बरे होईल, कारण का ते औषध तसंच विकसित केलं असतं. पण हेच जर मी पर्सनलाइज मेडिकेशनकडे गेलो, जर माझ्या बॉडीमध्ये जसे आहेत गोष्टी त्या पद्धतीने जर मला ड्रग किंवा औषध निर्माण झालं किंवा किती प्रकारचं, किती अमाऊंटमध्ये औषध, किती क्वांटिटीमध्ये औषध घ्यायचं हे जर मला कळलं तर कदाचित माझा रोग एवढा इंटेन्सिटीचा नाही आहे आणि मला औषध खूप जास्त दिलं जातं तर माझे साईड इफेक्ट्स कमी होतील. पण हे करणं खूप कठीण आहे, कारण का प्रत्येक शरीर हे वेगवेगळं आहे. पर्सनलाइज मेडिकेशन करायच्या वेळेला जे खूप जास्त, जसं कॅन्सर आपण उदाहरण घेतलं, ते आजार बरे करण्यासाठी हे पर्सनलाइज मेडिकेशन खूप गरजेचं होतं. आता फॉर एक्झाम्पल की मला प्रोस्टेट कॅन्सर झाला आणि मला त्याचा ड्रग घ्यायचा आहे, पण आता कॅन्सर होऊन मला साधारण निदान आपण MRI किंवा पेट स्कॅन करतो आणि डॉक्टरांकडे जातो आणि तो किमोथेरपी, रेडिएशन, साधारण ती प्रोसिजर्स वगैरे सांगतो. पण हे जर पर्सनलाइज करायचं तर कसं करेल? तर ते जेव्हा बायोप्सी सॅम्पल घेतलं जातं त्याचे जे सेल्स असतात, ज्या पेशी असतात, त्याच जर लॅबमध्ये दिल्या
आणि त्या विकसन केल्या आणि तो ऑर्गन जर डेव्हलप केला, म्हणजे कॅन्सर जो माझ्या शरीरामध्ये आहे तसाच मी ऑर्गन लॅबमध्ये डेव्हलप केला आणि त्याच्यावरती मी पहिले ड्रग टेस्ट करून बघितलं की हे ड्रग त्याच्यावर लागू पडतंय का, तर आपल्याला ते ड्रग माझ्या शरीरामध्ये पण लागू पडेल आणि कदाचित ते कमी प्रमाणात, जे हे टार्गेटेड डिलिव्हरी किंवा नॅनो डिलिव्हरीमध्ये कमी प्रमाणात देऊनसुद्धा मला बरं करता येणं शक्य आहे. आता हे अशा प्रकारचं जे संशोधन आहे हे अजून संशोधन ह्याच्यामध्येच आहे, अजून विकसन झालेलं नाही आहे. पण हे संशोधन जर करता आलं तर खूप गोष्टी बदलतील आणि औषधाचा म्हणजे पूर्ण जो रेजिम जो आहे, जो आपण ड्रग रेजिम म्हणतो किंवा कसं घ्यायचं, आपण डॉक्टरांकडे गेलो की 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या संध्याकाळी किंवा अशा प्रकारचं रेजिम दिलं जातं, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये बदल आणणं शक्य होऊ शकतं. सो ह्याचा विचार करणं चाललेला आहे आणि ह्याचा प्रकारचा किंवा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्वतःचेच जे अवयव आहेत आतमधले शरीरातले, म्हणजे आपण जर पेरिटोनियल कॅव्हिटी घेतली, पोट जर कन्सिडर केलं तर आतडे असतात, नंतर स्प्लीन आहे, लिव्हर आहे, तर हे सगळे जे ऑर्गन्स एकत्र सगळे ज्या आपल्या शरीरामध्ये आहेत किंवा हार्ट जरी म्हटलं तरी हे सॅम्पल आपण जर डेव्हलप करता आले आणि ह्याच्यावरती जर ड्रग टेस्टिंग करता आलं, म्हणजे मला कॅन्सर झाला आहे पण कॅन्सरचा साईड इफेक्ट माझा लिव्हरवर होतो आहे का, माझा किडनीवरती होतो आहे का, ह्या गोष्टी जर मला बघता आल्या, हे लॅबमध्ये जर बघता आल्या, तर मला औषधाचं प्रमाण किंवा त्याचं अनुपान किंवा त्याचं कशी कॉम्बिनेशनमध्ये ड्रग्स देता येऊ शकतील हे मला लॅबमध्येच कळेल आणि लॅबमध्ये कळल्यामुळे त्याचं रेजिम जे आहे औषधांचं साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी, पेशंटचे हेल्थ मॉनिटर करण्यासाठी किंवा मला ओव्हरऑल पेशंट कंप्लायन्स मी मागे म्हटलं की साधारण त्याला बरं वाटावं पेशंटला, ह्या दृष्टीने आपण त्याचा नक्कीच फायदा करू शकतो. सो हे विज्ञान आता मी लॅबमध्ये प्रयत्न करतोय विकसित करायचा आणि तू त्याच्यावर सो ते हे ऑर्गन्स जे आहेत ते चिप, म्हणजे छोट्या, जसं आपण सेमीकंडक्टर चिप कशी म्हणतो तशीच चिप, पण ते इलेक्ट्रॉनिक्ससाठी नाही, ऑर्गनसाठी, बायोटेक्नॉलॉजीसाठी. अशा प्रकारचं काम सध्या लॅबमध्ये चाललं आहे. आत्ता जर ड्रग कंपन्याचं तुम्ही साधारण बघितलं तर कसं असतं की ते औषधं घेतात, साधारणपणे त्यांचं एका 2D कल्चर किंवा इन विट्रो कल्चर म्हणतात, जे आपल्या पेशी असतात त्याच्यावरती तपासून बघतात. ते जर चाललं तर ते उंदरांवरती किंवा सस्यांवरती किंवा अशा हायर ऑर्डर ॲनिमल्स किंवा म्हणजे पुढे चिंपांझींवरती टेस्ट करतात आणि मग ते ड्रग हळूहळू त्या प्रोग्रेशनमध्ये फेज वाईज 1, 2, 3 फेजेसमध्ये जातं आणि मग आपल्यापर्यंत पोहोचतं. सो हा जो काळ आहे ते 15 वर्ष साधारण कन्सिडर करूया एक ड्रग विकसित करायला, आणि असे लाखो कोट्यावधी रुपये, आणि हे करून आपल्यापर्यंत एक गोळी जी आपण घेतो ती पोचते. सो तसंच काहीसं आता आपण प्रयत्न करतो आहे की लॅबमध्ये डेव्हलप करून हे नॅनो टेक्नॉलॉजीने वापर करून करता येईल का, नॅनो ड्रग्स वापर करून करता येईल का, त्याचा इफेक्ट कसा होईल प्रत्येक शरीराच्या ऑर्गनवरती, हे रादर उंदीर किंवा बाकीच्या ॲनिमल्सवर टेस्ट करण्याच्या ऐवजी आपण जर इन विट्रो मॉडेल आपल्या शरीरातल्या ऑर्गनसारखे जर आपण विकसित केले तर आपल्याला उंदीर कमी लागतील, त्याचं हानी कमी होईल, पैसा पण कमी लागेल आणि फास्टर रिझल्ट्स पण मिळतील. वाव, कमाल कमाल कमाल. तुमच्या कामाला असंच मी शुभेच्छा देतो, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या. भारताचं यातलं भवितव्य काय दिसतंय, किंवा तरुण मुलं जी असतील त्यांना तुमचा काही सल्ला आहे का की हाऊ डू यू लुक ॲट नॅनो टेक्नॉलॉजी, हाऊ यंग पीपल? पण लेट्स बिगिन विथ इंडिया. सुदैवाची बाब अशी आहे आणि मला आनंद पण होईल सांगताना की भारत हा 3ऱ्या क्रमांकावरती आहे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये. चायना आणि युनायटेड स्टेट्स सोडलं तर आपण 3ऱ्या क्रमांकावरती आहोत. इतकं जास्त काम किंवा रिसर्च वर्क भारतामध्ये चाललं आहे. तर जगभरामध्ये आत्ता नॅनो टेक्नॉलॉजीच्या कंपन्या जर असतील साधारणपणे जर कन्सिडर केलं तर 600-650 कंपन्या आहेत फक्त नॅनो प्रोडक्ट्सवरती काम करणाऱ्या. त्याच्यापैकी जवळजवळ 150हून जास्त कंपन्या भारतामध्ये आहेत आणि सुमारे साधारण 650 ते 700 प्रॉडक्ट्स नॅनोच्या डोमेनमध्ये आज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. सो भारत खूपच चांगलं काम करतं आहे आणि आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे की इतकं छान आपण काम करतो. आणि नॅनो वॅक्सिन डेव्हलपमेंट जे आपण केलं कोविडमध्ये ते तर सगळ्या जगभराला माहिती आहे आणि प्रत्येकाने ते आता मान्य केलेलंच आहे की भारताचा ह्याच्यामध्ये तर हात रोखू शकत नाही. आणि फक्त हेल्थकेअर आणि सेमीकंडक्टर नाही तर स्पोर्ट्स हे आणखीन एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा प्रचंड प्रमाणात वापर होतो. सो स्पोर्ट्स म्हटलं तर आपण जे टेनिसच्या रॅकेट्स, बॅडमिंटनच्या रॅकेट्स किंवा ते टेनिसचा बॉल जो आपण खेळायला, क्रिकेट खेळायला वापरतो त्याच्यामध्ये पण नॅनो टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे. तो पण मटेरियल जे आहे ते नॅनो मटेरियल वापरलं जातं. म्हणजे तेच का की आपण उठतो, पहिले सकाळी उठून पहिले दात घासतो, ती टूथपेस्ट आहे, त्या टूथपेस्टमध्ये सुद्धा नॅनो टेक्नॉलॉजी वापरली गेली, त्यामध्ये पण नॅनो पार्टिकल्स आहेत. सो वेगवेगळ्या प्रकारचे नॅनो पार्टिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे नॅनो टेक्नॉलॉजी, वेगवेगळे मटेरियल्स या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये दिसतात आपल्याला जे वापरामध्ये आहेत. आणखीन मला अगदीच सांगायला वाटेल की ज्यांना इंटरेस्ट आहे पुढे जाऊन काम करण्यामध्ये,
हे क्षेत्र मी म्हटलं तसं अंधारामध्ये आहे, पण आता ते खूपच जास्त उजेडामध्ये आलं आहे. तर त्याचा नक्कीच आपल्याला वापर झालेला दिसतो आणि ज्या कंपन्या ज्या नवीन नवीन येत आहेत त्याच्यामुळे नक्कीच चांगलं चित्र दिसतं आपल्याला. वा, फॅन्टास्टिक. खूप छान वाटलं ऐकून. धनंजय, बरेचदा आम्हा सामान्य लोकांना कुठलीही टेक्नॉलॉजी किंवा कुठलीही सायंटिफिक कॉन्सेप्ट ही पहिल्यांदा पोचते ती म्हणजे सायन्स फिक्शन फिल्म्समधनं. नॅनो टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत कदाचित असंही असेल आणि नंतर कळतं की अरे आपल्याला याबद्दल माहीत होतं या पिक्चरमुळे. तर नॅनो टेक्नॉलॉजी आम्ही कुठल्या अशा फेमस फिल्म्समध्ये वगैरे बघितली आहे का? वी कॅन स्टार्ट विथ दॅट मे बी. स्टार ट्रेक सगळ्यात महत्त्वाचं होतं, त्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी बघितली. आणि आत्ताच्या सगळ्या काळामध्ये सगळ्यात फेमस झालेली मोठी सिरीज म्हणजे मार्वल. हे सगळे जे पिक्चर्स होते, आयर्न मॅन, अँटमॅन, नंतर पॅन्थर, ब्लॅक पॅन्थर, हे सगळे जे आहेत ते नॅनो टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट्स वापरतात. आयर्न मॅन तर म्हणजे पूर्ण जो आहे माणूसच त्याने जो तयार केला आयर्न मॅन, हे सगळ्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट्स जे ह्यांनी घातले होते. ब्लॅक पॅन्थरचं जॅकेट होतं ना, ते बुलेट प्रूफचं जॅकेट होतं, व्हायब्रेनियमचं. सो दॅट मटेरियल इज नॉट बट कार्बन नॅनो ट्यूब्स, जे खूपच हलकं आहे, खूप टफ आहे आणि बुलेट पण जात नाही. म्हणजे 9 मिलीमीटरचे राऊंड्स पण त्याच्यावरती इफेक्ट नाही करत. सो हे सांगताना प्रोटोटाईप तयार आहेत आता जगात. प्रोटोटाईप आहेत, हो, अगदी बुलेट्स. म्हणजे आता पूर्वी जर तुला उदाहरणच द्यायचं झालं तर आपला एका सैनिकाचं उदाहरण घेऊ की भारताचा एक सैनिक होता, तो साधारणपणे 50 वर्ष किंवा 30 वर्षाचा आधीचा सैनिक आहे. तो साधारणपणे त्याच्या शरीरावर एक 8 ते 10 किलो घेऊन जायचा वरती जॅकेट्स, कारण का बुलेट प्रूफ जॅकेट्स. आज ती जॅकेट 1.5 किलोची झाली किंवा 2 किलोची झाली, इतका फरक पडला. सो ती त्याची क्वालिटी खूप सुधारली. नुसतंच जॅकेट हलकं झालेलं नसून त्याचं पेनिट्रेशन पॉवर किंवा त्याची स्ट्रेंथ ती खूपच जास्त झालेली आहे. सो त्याच्यामुळे हलके झालेचे प्रॉडक्ट्स पण त्याची क्वालिटी किंवा एफिशियन्सी खूप सुधारली. त्याच्यामुळे नॅनो टेक्नॉलॉजीचा फरक आपल्याला ह्याच्यामुळे नक्कीच दिसतो की एफिशियन्सीचा सुधार झालेला आहे. मला नक्कीच सांगायला आवडेल की नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जेव्हा काम करतो किंवा आपण नॅनो टेक्नॉलॉजीविषयी इतकं बोलतोय तर ते काय आहे नॅनो टेक्नॉलॉजी. तर नॅनो टेक्नॉलॉजीचा जो पार्टिकल्स जे आहेत त्याचा मूलभूत पाया ह्या 4 गोष्टींवरती अवलंबून आहे. आपण हे पार्टिकल्स छोटे आहेत म्हणतो. ते जे छोटे जेव्हा म्हणतो ना, किंवा आपण मीटरचा 9 शून्य लागतील एवढा छोटा भाग आहे, इतका छोटा नॅनो पार्टिकल म्हणतो आहे. तर त्याच्यावरती का महत्त्वाचं सगळी ही टेक्नॉलॉजी होते, तर हे 4 गोष्टींमुळे. म्हणजे पहिली म्हणजे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट नाही आहे. कारण का आपण जर म्हटलं की कुठलाही याला मास नाही आहे, मास कमी झाला तर त्याच्यावर निग्लिजिबल इफेक्ट्स आहेत. त्याच्यामुळे तो पार्टिकल कुठेही असा उडत जाऊ शकतो. दुसरं म्हणजे त्याचा ज्या वेळेला छोटा करतो आपण, थोडक्यात लाईटबद्दल बोललो की लाईटमध्ये आपल्याला दिसत नाही, म्हणजे परावर्तन होत नाही म्हणून नॅनो दिसत नाही. सो नॅनो दिसत नाही, पण ते काय आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे, म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये लहरी आहेत फक्त. आणि ते पार्टिकल पण आहेत आणि लहरी पण आहेत, जे आपण क्वांटम मेकॅनिक्सचा साधारण थोडाफार उल्लेख केला तर त्याच्यामध्ये त्या लहरी पण आहेत. तिसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्याच्यामधला की त्याच्या रॅन्डमनेस आहे. म्हणजे जसं म्हटलं की ग्रॅव्हिटी नाही आहे म्हणून कुठेही उडेल. आता इथे पण नॅनो पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल्स आहेत, ते नॅनो फॉर्ममध्येच आहेत. सो त्यामुळे तर रॅन्डमनेस आहे. आणि ह्या सगळ्या 4 गोष्टींमुळे काय होतं की त्याचा ज्या वेळेला आपण एकत्रित गोष्टी करतो, त्याचा मॅनिप्युलेशन करतो, तेव्हा त्याचं बिल्डिंग करतो किंवा एका फॅब्रिकेशन करतो, त्यावेळेला ते मटेरियल जे होतं ते इतकं स्ट्रेंथ चांगली येते. त्याचे प्रॉपर्टीज बदलतात. मग ऑप्टिकल प्रॉपर्टीज म्हणजे आता हॅरी पॉटरचा इन्व्हिजिबिलिटी क्लोक जर आठवत असेल, तो अगेन नॅनो टेक्नॉलॉजीचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये, की लाईट पूर्ण पास होतो. कारण का म्हटलं तसं ते पार्टिकल इतके छोटे आहेत त्याच्यामध्ये लाईट रिफ्लेक्शनच होत नाही. जर रिफ्लेक्ट झाला नाही तर आपल्याला दिसणारच नाही, लाईट पूर्ण पास होऊन जाईल. सो ते इन्व्हिजिबिलिटी क्लोकसुद्धा डेव्हलपमेंट नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये शक्य होऊ शकतं. सो हे जे 4 गोष्टी एकत्र जेव्हा आपण करतो, हे 4 प्रॉपर्टीज एकत्र करतो, त्यावेळेला जे काय मटेरियल बनतं, ज्या काही फॅब्रिकेशन करू शकतो, ते अशा असंख्य वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला दाखवतं. म्हणजे डिफेन्समध्ये सुद्धा नॅनो टेक्नॉलॉजीचं भरपूर काम असणार आहे. सो तरुण लोकांना आणि आता परत भारतसुद्धा डिफेन्समध्ये स्वतःचं होमग्रोन प्रोडक्ट्स खूप तयार सुरू करत आहे. सो त्या ह्याच्यात सुद्धा आपल्याला खूप स्कोप आहे भारतासाठी आणि असं मला वाटतं. पण मला अगदी जाता एक शेवटचा प्रश्न विचारायचा. सो खरंच नजीकच्या भविष्यात आपल्याला जसं आपण सायफाय मूव्हीजमध्ये बघितलं, जसा अँटमॅन छोटा होता, आता तेवढा माणूस छोटा नाही होऊ शकला कारण ते दॅट्स अ क्वांटम काय म्हणतात त्याला, रियाल म्हणे ट्विक आहे. पण तेवढे बॉट्स म्हणजे तयार होणार आहेत जे कदाचित डिफेन्समध्ये वापरले जातील, स्ट्रॅटेजिक काही डिफेन्समध्ये वापरले जाऊ शकतील. पण खरंच आपल्याला असं बघायला मिळणार आहे का की जे असं म्हणजे ब्लॅक पॅन्थर एक फक्त
गळ्यात काहीतरी पेंडंट घालतो आणि बटन दाबलं की त्याच्यातून एक अख्खा सूट तयार होतो. डू यू थिंक थिंग्स लाईक दॅट आर प्लॉजिबल अँड आर वी वर्किंग ऑन इट? अशा प्रकारचे नाही, पण हो, म्हणजे नक्कीच मूवीज ज्या आहेत ना, म्हणजे मला असं वाटतं की कुठलेही मूवीज जे आपण बघतो दे आर रिफ्लेक्शन ऑफ द फ्युचर. म्हणजे जसं मी फॅन्टॅस्टिक वॉयरचं उदाहरण सांगितलं की 1966 साली ती मूवी झालेली, ते आज आपण रियालिटी बघतोय. म्हणजे साधारण एक किती 50 एक वर्ष झाली त्याला, 50 वर्षानंतर आपण ती रियालिटी बघतोय. सांगायचं म्हणलं तर असे नॅनो टेक्नॉलॉजीचे ॲपरल्स ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे आपण जे रिंकल फ्री किंवा स्टेन फ्री कपडे घेतो त्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर ऑलरेडी आहे. सो असं नाही आहे की हे सायफाय मूवीमधनं कपड्यांपर्यंत किंवा ॲपरल्सपर्यंत आलेलं नाही, कदाचित आहे. ते फक्त एक बटन प्रेस करायचं, साधारण थोडी वाट बघायला लागेल, अजून एक 10 वर्ष करायची, ते सुद्धा शक्य होऊ शकेल. आणि ज्या टेक्नॉलॉजी आपण सायफाय मूवीजमध्ये बघतोय ते आता आपण वापर करतोच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या मार्वलमध्ये होलोग्राम दाखवला, याचा फोनवर ठेवला की सगळं मोठी स्क्रीन समोर दिसायची, तो होलोग्राम आहे. तो तसं साधारण आपण आता बघतोच आहे. आपल्याकडे ट्रान्सपरंट ग्लास बेस स्क्रीन्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्या सेमीकंडक्टर चिप्स ज्या आहेत इतक्या छोट्या आहेत, अगेन रिफ्लेक्शन होत नाही म्हणून त्या दिसत नाही. सो अख्खी सर्किट आपल्याला दिसत नाही. सो तशा चिप्स अवेलेबल आहेत. सो ट्रान्सपरंट स्क्रीन्स येणार, ट्रान्सपरंट स्क्रीन्स आहेत, ज्यामध्ये पलीकडचं पण दिसू शकतं. असं सुरू झालेलं आहेत, ऑलरेडी आहेत. सो इन्व्हिजिबिलिटी क्लोक हा बरीच लोक काम करतात अजून, म्हणजे सक्सेस एवढी म्हणावी तशी नाही, पण नक्कीच लोक प्रयत्न नक्कीच, कारण का तो एक म्हणजे लोकांना हवा आहे, सगळ्यांना हवा आहे. सो तो कदाचित पडापडी होईल जर मार्केटमध्ये आला तर, इन्व्हिजिबिलिटी क्लोक जर आला तर. पण कदाचित थोडी वाट बघायला लागेल. फ्युचर डेफिनेटली इज प्रॉमिसिंग. आणि मी म्हणेल की डिफेन्स ॲप्लिकेशन्स म्हण किंवा मेडिकल इंडस्ट्री म्हण किंवा सेमीकंडक्टर इंडस्ट्री, अशी कुठलीही इंडस्ट्री जी आहे ते उपयोगासाठी वापरली तर त्याचा नक्कीच खूप जास्त प्रमाणात उपयोग दिसतो. आणि हेल्थकेअर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्ती गोष्टी करता येणं शक्य आहे आणि ते केल्या जात आहेत. आणि हे भारत त्याच्यावर आघाडीवरती आहे, हेचा खूप जास्त आनंद होतो. येस, फार छान वाटलं धनंजय आज तुझ्याशी गप्पा मारून. आमच्या कार्यक्रमाचं नावच आहे सोपं करून सांगतो. आणि अनेकदा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यातले खूप प्रश्न सोडवले आहेत, आपलं आयुष्य खूप सुकर केलं आहे. तूही याची ग्वाही देशील एक शास्त्रज्ञ म्हणून, आणि मलाही एक सामान्य माणूस म्हणून असं वाटतं की आपले खरे प्रश्न कोणी सोडवले असतील तर ते विज्ञानानेच सोडवले आहेत. मग ते 500 वर्षापूर्वी असोत, 2000 वर्षापूर्वी असोत किंवा आत्ता असोत. आणि नेहमीच, पण तरीही विज्ञानाविषयी आपण मेनस्ट्रीममध्ये कधीच बोलत नाही. पण तुमच्यासारखे शास्त्रज्ञ वेळ काढून आम्हाला सोप्या पद्धतीने या ज्ञानविज्ञानातल्या त्या अर्थाने आम्हाला क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून सांगतायत. तसंच आज नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल तू आज जे गोष्टी आम्हाला सोप्या करून सांगितल्यास, ते आपल्या जगण्याशी कसं रिलेटेड हे करून सांगितलंस, त्याचा आम्हाला नक्की हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हीसुद्धा सोपं करून सांगतोचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. नॅनो टेक्नॉलॉजीविषयीचे तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आम्ही स्वतः धनंजयशी गप्पा मारून त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू, किंवा तू जर यूट्यूबवर ॲक्टिव्ह असशील, इफ यू कॅन डायरेक्टली आन्सर देम, वी वुड रिअली अप्रिशिएट इट. अजूनही जर तुम्ही विषय खोलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर विषय खोलला सबस्क्राईब करा. तुम्हालाही आणि धनंजय, मला तुलाही सांगायला आवडेल की थोडंसं विषय खोल अनेक विषयांविषयी बोलतं, पण थोडंसं जास्त विज्ञान आणि ज्ञानावर फोकस्ड असलेला असा एक प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत आणावा, यासाठी मी स्वतः एक कुतूहल कारखाना नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, ज्याच्यातून विज्ञान प्रसार आणि प्रचाराविषयी आम्ही काम करतो आहे. तर त्याचाही एक यूट्यूब चॅनल आहे. सो तूही प्लीज बघ आणि कुतूहल कारखानाला देखील सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. पुन्हा लवकरच भेटूया सोपं करून सांगतो विथ सुव्रतच्या पुढच्या भागात. खूप प्रेम. Do 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 do.